इकडे नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील। त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी थेट लढत आहे। आज नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर नारायण राणे यांचा 2.5 लाख मतांनी पराभव करणार असल्याचं आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिलंय। तर विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करू असा पलटवार निलेश राणे यांनी दिलाय। भाई, तुमच्या समोर नारायण राणेंचं आव्हान भाजपनं उभं केलेलं आहे, प्रतिक्रिया कशी असणार आहे? मी म्हटलं की मला देव पावला आणि त्या व्यतिरिक्त ह्यावर मला दुसरी प्रतिक्रिया द्यायचीच नाही। देव पावला म्हणजे पावलाच। 2.5 लाखाच्या मताधिक्यामध्ये कमी नाही, उलट आणखी 50,000 वाढतील हे नाव आल्यानंतर। शिवसेना पक्षप्रमुखांनी उदय सामंतांना घातलेला रेड कार्पेट आणि भाजपामध्ये गेल्यानंतर उदय सामंतांचे वाजवलेले 12 हे त्यांनी ओळखून पुढचं मार्गक्रमण करावं। 10 वर्षापासून या खासदारांनी काहीच केलेलं नाही। गावागावातून बोंब आहे, गावागावाला प्रचंड राग आहे आणि म्हणून त्याचा फायदा प्लस आता महायुती म्हणून जे सगळे मोठे पक्ष एकत्र आलेत, केलेला मागच्या 2.5 वर्षापासून विकास, केंद्र सरकारचा विकास, म्हणून आम्हाला खात्री आहे 100% आम्ही विनायक राऊतांचं डिपॉझिट पण जप्त करू एवढी आम्हाला खात्री आहे। आमचं आणि सामंत कुटुंबाचं नातं हे आत्तापासूनचं नाही आहे, फार जुनं नातं आहे। सामंत कुटुंब किंवा सामंत फॅमिली ते सक्षम आहेत ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला। इथून येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला ह्या बातम्यासुद्धा येणार नाहीत, ते हँडल करतील, खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।